हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 3. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं हेतदुत्तमम्. भाषांतर. भगवंतांशी असणाऱ्या संबंधाचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे, कारण तू माझा भक्त तसेच मित्रही आहेस आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस. तर प्रेक्षक हो, आपण मागील भागात पाहिलं की भगवान श्रीकृष्णांनी सर्वात अगोदर भगवत ज्ञान सूर्यदेवांना दिलं, परंतु अश्रद्धाळू लोक स्वतःची मनमानी करून भगवद्गीतेवर स्वतःचे भाष्य लिहित गेले आणि त्यामुळे ही परंपरा हळूहळू नष्ट झाली. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी स्वतःची जबाबदारी म्हणून भगवद्गीतेचे हे विज्ञान पुन्हा स्थापित केले. उदाहरणार्थ, कोरोना काळामध्ये जेव्हा व्हायरस खूप जास्त पसरलेला होता, तेव्हा सरकारने सर्वांना मास्क वापरण्याची सक्ती केली होती. पण जेव्हा व्हायरस हळूहळू कमी होत गेला, तेव्हा लोकांनी मास्क वापरणंही कमी केलं. परंतु पुन्हा जेव्हा व्हायरस वाढला, तेव्हा पुन्हा मास्क वापरण्याची सक्ती करावी लागली. म्हणजे समाजाच्या भल्यासाठी, समाजामध्ये शिस्त आणण्यासाठी सरकारला अशी पावलं उचलावी लागतात. त्याचप्रमाणे हे लुप्त झालेले भगवज्ञान पुन्हा स्थापित करण्यासाठी भगवंतांना काही पावलं उचलावी लागली आणि म्हणून त्यांनी हे भगवत विज्ञान अर्जुनाला दिले. आपल्याला केवळ एकच काम करायचं आहे की भगवंत जे सांगत आहेत ते करायचं आहे. जसे नागरिक सरकारच्या सूचनांचं पालन करतात, तेव्हा ते त्यांचं जीवन व्यवस्थितपणे जगू शकतात. भगवंत सर्व सरकारांचं सरकार आहे, त्यामुळे भगवंत जे सांगतात त्याचे आपण पालन केले तर आपणही आपले मनुष्य जीवन व्यवस्थितपणे जगू शकतो. प्रेक्षक हो, कोणी इथे असा प्रश्न विचारू शकतो की भगवंतांनी हे भगवद्गीतेचे विज्ञान देण्यासाठी अर्जुनालाच का निवडलं? तेथे इतरही अनेक राजे होते, तिथे अनेक मित्रही होते. याची भगवंत 2 कारणं देतात. एक म्हणजे अर्जुन भगवंतांचा भक्त होता आणि त्यांचा सखा किंवा मित्र होता म्हणून. भगवंत प्रत्येक जीवावर समानतेनं प्रेम करतात. त्यांच्यासाठी कोणी छोटा नाही किंवा कोणी मोठा नाही. त्यांच्यासाठी कोणी गरीब श्रीमंत नाही. सर्वजण त्यांच्यासाठी एकसारखेच आहेत, एक समान आहेत. परंतु जो मनुष्य भगवंतांच्या भक्तीमध्ये स्थित आहे, जो भगवंतांचे सतत स्मरण करतो, त्याचे भगवंत परममित्र आहेत. आणि हे सर्व गुण अर्जुनामध्ये होते. भगवद्गीतेचे विज्ञान कोण समजू शकतो? तर जो भगवंतांचा भक्त आहे, मित्र आहे आणि भगवान श्रीकृष्णांनाच स्वतःचा परममित्र मानत आहे तो. म्हणून जे श्रीकृष्णांचे भक्त नाहीत ते भगवद्गीतेला समजू शकत नाही, आणि जे श्रीकृष्णांना स्वतःचा मित्र मानत नाहीत, त्यांचा द्वेष करतात, श्रीकृष्णांना असुर मानतात, त्याप्रमाणे शत्रू मानतात, ते भगवद्गीतेला समजू शकत नाहीत. जे श्रीकृष्णांना मनुष्य मानतात तेही भगवद्गीता समजू शकत नाहीत. श्रीकृष्ण गोलोक धामामध्ये निवास करतात, ते अवतार नाही तर अवतारी आहेत. तिन्ही विष्णूंचा विस्तार त्यांच्यापासून होतो हे जे समजत नाहीत, कृष्णच मूळ भगवंत आहेत हे जे जाणत नाहीत, ते भगवद्गीता समजू शकत नाहीत. भगवंतांचा भक्त झाल्यानेच केवळ आपण भगवत विज्ञान समजू शकतो. जो भक्त नाही आणि कृष्ण भावनेमध्ये प्रयत्न करीत नाही, तो कधीच हे विज्ञान जाणू शकत नाही. भगवद्गीतेचे हे पुरातन विज्ञान भगवंतांनी अर्जुनाला सांगितले, कारण तो त्यांचा भक्त तसाच मित्रही होता. भगवद्गीतेचा अभ्यास केवळ पाठ्यपुस्तकाप्रमाणे केला तर श्रीकृष्णांबद्दलचे हे विज्ञान एक गूढच बनून राहील. एका पुस्तकालयातून खरेदी करून केवळ पांडित्याने समजून घेतला जाणारा भगवद्गीता हा ग्रंथ नव्हे. अर्जुन काही मोठा पंडित नव्हता, वेदांती, तत्वज्ञानी किंवा ब्राह्मणही नव्हता, तर तो गृहस्थ होता, योद्धा होता. परंतु तरीही भगवंतांनी त्याला भगवद्गीतेचे ज्ञान स्वीकारण्यासाठी योग्य समजले. परंपरेतील त्यांचा पहिला शिष्य म्हणून स्वीकारले. का? कारण तो भगवंतांचा भक्त होता, मित्र होता. भगवद्गीता आणि भगवान श्रीकृष्णांना यथारूप समजून घेण्याची हीच पात्रता आहे. एखाद्याने कृष्ण भावना भावित झाले पाहिजे. म्हणून प्रेक्षक हो, आपल्याला सुद्धा भगवद्गीता जाणून घ्यायची असेल तर आपल्यामध्ये सुद्धा या 2 गोष्टी असणे आवश्यक आहे की आपल्याला श्रीकृष्णांचा भक्त मित्र बनायचा आहे आणि श्रीकृष्णांना आपले परममित्र मानायचे आहे. मित्र म्हणजे कोण हो? जो आपल्या खूप जवळचा असतो, जिवलग असतो, ज्याच्याबरोबर आपण तासनतास गप्पा मारू शकतो, एका ताटात जेवण करू शकतो, एवढी त्याच्याबरोबर निकटता असते. मित्र म्हणजे तो नाही जो तुमच्याबरोबर बसून दारू पितो किंवा तुमच्यासोबत मॉलमध्ये जातो किंवा तुमच्याबरोबर सिनेमा बघायला जातो किंवा तुमच्याबरोबर पत्ते खेळतो. तो आपला मित्र नव्हे.
मित्र म्हणजे तो जो त्रायते इति मिती, म्हणजे जो आपल्या मर्यादा, आपल्या क्षमता विस्तृत करतो, जो आपल्याला भगवंतांचे नामस्मरण करण्यासाठी प्रोत्साहित करतो, जो आपल्याला कृष्ण भावना भावित होण्यासाठी प्रवृत्त करतो, भगवद्गीता भागवताचे अध्ययन करण्यासाठी प्रवृत्त करतो, जो आपल्याला भक्तीमध्ये आणखी गंभीर होण्यासाठी मदत करतो, जो आपल्या शारीरिक भौतिक मर्यादा विस्तृत करतोच, तसेच आध्यात्मिकदृष्ट्या जो आपली प्रगती घडवण्यासाठी धडपड करतो, तो आपला मित्र असतो. जो आपला सुहृद असतो, म्हणजे आपला हितचिंतक असतो, तो आपला कधीच तिरस्कार करत नाही, तो आपल्याला कधीच खाली खेचत नाही. प्रभुपाद त्यांच्या पत्राच्या शेवटी नेहमी लिहित असत, तुमचा हितचिंतक ते तर आपले शाश्वत सुहृद आहेत. प्रेक्षको, येथे भगवंत म्हणतात की हे अर्जुना, तू माझा मित्र आहेस म्हणून मी तुला हे भगवत विज्ञान सांगत आहे. एखादी काचेची बाटली पूर्णपणे मधाने भरलेली आहे आणि त्याचं झाकणही घट्ट लावलेलं आहे आणि ती काचेची बाटली आपण बाहेरून चाटत असू तर आपल्याला त्या मधाचा स्वाद मिळेल का? तर अजिबात नाही. त्याचप्रमाणे भगवद्गीता सर्वांसाठी उपलब्ध आहे. ते प्रकट रहस्य आहे. भगवद्गीता बऱ्याच लोकांकडे आहे, पण त्यांनी ती वाचलेली असते का? त्यांनी ती समजून घेतलेली असते का? तर बऱ्याच जणांनी नाही. आणि जरी वाचली पण ती भगवंत आपले परममित्र आहेत, आपण भगवंतांचे भक्त आहोत या मूडमध्ये नाही वाचली तर ती मधाची बाटली बाहेरून चाटल्याप्रमाणेच आहे. हे ज्ञान सर्वांसाठी आहे, परंतु ते तेव्हाच आपल्यासमोर प्रकट होते जेव्हा आपण भगवंतांना आपले परममित्र मानतो आणि आपण भगवंतांचे भक्त बनतो. तेव्हाच हे त्या मधाच्या बाटलीचे झाकण उघडून त्याच्यातून मध घेऊन तो प्रत्यक्षात चाटून त्याचा स्वाद घेण्याप्रमाणे आहे. म्हणून आपण भगवंतांनाच आपले परममित्र मानण्याचा आणि आपण भगवंतांचे मित्र भक्त बनण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. प्रेक्षक, भगवत विज्ञान समजून घेण्यासाठी श्रीकृष्णच भगवंत आहेत हे स्वीकारावे लागते. भगवंतांचे भक्त ते स्वीकारतात, परंतु अभक्त हे स्वीकारत नाहीत. जर एखाद्या मनुष्याने असं म्हटलं की मी या सरकारला मानत नाही, तर तो त्या सरकारने घालून दिलेले नियम तरी पाळेल का? तर नाही. त्याचप्रमाणे जो भगवंतांना मानित नाही, जो भगवंतांनी घालून दिलेले नियम तरी कसे पाळेल? परंतु जे भगवंतांचे भक्त आहेत ते समजतात की श्रीकृष्णच परमपुरुष पुरुषोत्तम भगवंत आहेत, संपूर्ण सृष्टीचे स्वामी आहेत आणि म्हणून ते भगवंतानुसार भगवंतांच्या अनुषंगाने त्यांच्या उपदेशानुसार वागण्यास प्रेमाने तयार असतात. म्हणजे ते भगवंतांचे मित्रही असतात, भक्तही असतात आणि त्यामुळे ते कधीच भगवंतांचा द्वेष करीत नाहीत. जर एखादा मनुष्य दुसऱ्या मनुष्याचा द्वेष करत असेल तर तो त्या दुसऱ्या मनुष्याचे म्हणणे ऐकेल का? त्याचे पालन करू शकेल का? तर नाही. त्याचं ऐकून घेण्याचं केवळ नाटक करू शकेल, परंतु ते स्वीकारणार नाही. म्हणून भगवंत सांगतात की हे विज्ञान सर्वांसाठी नाही. मनुष्याचे दोन वर्ग आहेत. आपण जगामध्ये भरपूर वर्ग केलेले आहेत. कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी काळा आहे, कोणी गोरा आहे, वगैरे वगैरे. परंतु खरं तर मनुष्याचे दोनच वर्ग आहेत. एक म्हणजे भक्त आणि दुसरा म्हणजे अभक्त. भक्त म्हणजे जे भगवंतांना मानतात आणि जे भगवंतांच्या सेवेमध्ये रत आहेत. परंतु अभक्त जे भगवंतांना मानत नाहीत, ते स्वतःच भगवंत बनू इच्छितात. जे नास्तिक असतात, मग ते पंडित का असेना, संस्कृतमध्ये PhD केलेलं का असेनात, परंतु ते भगवद्गीता भगवंतांना समजू शकत नाहीत. आणि जे भक्त असतात ते भगवंतांचे उपदेश जसे आहेत तसे समाजासमोर प्रस्तुत करतात. आणि अभक्त मात्र स्वतःचं नाव वाढवण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यामध्ये स्वतःच्या मतांची भेसळ करून समाजापुढे ते भगवंतांचे उपदेश आहेत म्हणून प्रस्तुत करतात. म्हणून अशा अभक्तांमार्फत भगवद्गीतेवर लिहिलेले भाष्य हे निरर्थक आहे. भक्तही भगवद्गीतेवर भाष्य लिहितात आणि अभक्तही भगवद्गीतेवर भाष्य लिहितात, परंतु दोघांमध्ये हाच फरक आहे की जो अभक्त असतो तो भगवंतांना मानत नाही आणि जरी मानत असला तरी भगवंतांना तो निराकार मानतो. आणि जे भक्त असतात ते भगवंतांना मानतात आणि त्यांचे सतत स्मरण करतात. म्हणून अशा अभक्तांना हे भगवज्ञान देता येऊ शकत नाही, कारण अभक्त या ज्ञानाचा योग्य उपयोग करूच शकत नाहीत. आपण समजू शकतो की कितीतरी मोठे मोठे राक्षस होऊन गेले. त्यांनी वेगवेगळ्या देवी देवतांकडून वेगवेगळे वरदानही मिळवले, परंतु त्यांनी त्या वरदानांचा योग्य प्रकारे उपयोग केला का? नाही. कारण त्यांची बुद्धी स्थिर नसते. ते उच्च ज्ञान घेण्यास असमर्थ असतात. म्हणून त्यांना हे ज्ञान आपण देऊ शकत नाही, कारण त्या उच्च ज्ञानाचा उपयोग कोठे करायचा हे त्यांना माहीत नसते. उदाहरणार्थ, रावण एवढा मोठा ज्ञानी होता, खूप मोठा पंडित होता. तो असा विचार करत होता की मी लोकांना स्वर्गामध्ये जाण्यासाठी जमिनीपासून स्वर्गापर्यंत शिडी बनवेन, परंतु असं तो करूच शकला नाही, कारण त्याने अयोग्य मार्ग स्वीकारला होता.
काही लोक खूप प्रतिभाशाली प्रभावशाली असतात. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य दारू पित नसेल आणि तो एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाला भेटला, तर तो दारू पिणारा माणूस त्या दारू न पिणाऱ्या माणसाला दारू पिण्याचे इतके फायदे सांगेल की तो दारू न पिणाऱ्या माणसाला तो दारू पिण्यासाठी पटवेल. अशा प्रकारे अभक्त किंवा असुरही सामान्य जनतेला श्रीकृष्णांच्या उपदेशांच्या मार्गापासून दूर नेतात. अशा असुरी प्रवृत्तीच्या लोकांपासून आपण स्वतःचे संरक्षण केले पाहिजे. म्हणून या ठिकाणी भगवंत अशा चुकीच्या मार्गाबद्दल एक सूचना देतात की अर्जुन भगवान श्रीकृष्णांचा परमभक्त आहे, त्यांना पूर्णपणे शरण गेलेला आहे आणि त्यांनी गीतेमध्ये दिलेले उपदेश मानत आहे. अशा अर्जुनाच्या पदचिन्हांचे आपण अनुसरण केले पाहिजे. अर्जुनापासून आलेल्या परंपरेचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा आणि अशा रीतीने श्रीमद भगवद्गीतेच्या या महान विज्ञानापासून स्वतः लाभान्वित व्हावे. प्रेक्षक हो, आता आपण काय करायचे? आपण अजून पूर्णपणे भगवंतांचे भक्तही बनलेलो नाही आणि भगवंतांचा सखाही बनलेलो नाही. आपल्याही हृदयामध्ये द्वेष आहे, तरी सुद्धा आपल्याला भगवंतांवर थोडी तरी श्रद्धा आहे ना. जर श्रद्धा नसती तर आपण आज भगवद्गीता ऐकली असती का? श्रद्धा नसती तर आज आपण गीता वाचली असती का? तर त्या थोड्याशा श्रद्धेच्या आधारावर आपण एवढे तरी स्वीकार करू शकतो की श्रीकृष्णच परम भगवंत आहेत आणि आपण त्यामुळे भगवंतांच्या विरोधात न राहिल्याने, न्यूट्रल राहिल्याने हळूहळू भगवद्गीतेच्या शेवटी पोहोचेपर्यंत हे नक्कीच समजतो की श्रीकृष्णच परम भगवंत आहेत आणि श्रीकृष्णांची आपल्याला प्रेमाचा संबंध पुन्हा स्थापित करायचा आहे, जो तुटलेला आहे. त्यासाठीच तर भगवंत भगवद्गीतेद्वारे हे विज्ञान आपल्याला देतात. जेव्हा मोबाईलचा चार्जर सॉकेटमध्ये लावलेला आहे, बटन चालू आहे, मोबाईल चार्ज होत आहे आणि त्याची वायर जर उंदराने कुरतडली आणि त्या वायरमधील बऱ्याच अशा छोट्या छोट्या वायरसही तुटल्या आणि एखादीच वायर शिल्लक राहिली, तर त्या छोट्याशा वायरमधून जेवढे गरजेचे आहे तेवढे मोबाईलला चार्जिंग होणार नाही. मग काय करावे लागेल? तर त्या सर्व तुटलेल्या वायर्स जोडाव्या लागतील. म्हणून आपणही या भौतिक जगात आल्यानंतर आपला भगवंतांशी जो शाश्वत संबंध होता त्याच्या त्या तारा तुटलेल्या आहेत. त्या तारांना पुन्हा जोडण्यासाठी भगवंतांनी या भगवद्गीतेचे ज्ञान आपल्याला दिलेलं आहे. आपण हे स्वीकारलं तर भगवंत पॉवर हाऊस आहेत, त्यांच्यापासून तत्काळ आपल्यापर्यंत ती एनर्जी येण्यास सुरुवात होते. आपल्याला जेव्हा शक्ती मिळेल तेव्हा आपण आनंदी होतो. म्हणून आपण भगवद्गीता वाचली पाहिजे, समजली पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आचरली पाहिजे. मग आपण बघू शकतो की आपल्या जीवनावर त्याचा किती चांगला सकारात्मक प्रभाव पडतो ते. हीच भगवद्गीता आपल्याला भगवंतांचे चांगले भक्त बनवू शकते. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपणही भगवंतांचे परम मित्र बनले पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक क्षणी भगवंतांचे स्मरण, भगवंतांच्या नामाचा जप केला पाहिजे. पुढील भागात आपण 4थ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. अर्जुनापासून आलेल्या परंपरेचे अनुसरण करूयात. श्रीमद भगवद्गीतेच्या या महान विज्ञानापासून स्वतः लाभान्वित होऊयात. धन्यवाद. हरे कृष्णा.